प्ले करतातच ते खरं आहे, बरोबरीच असल्यामुळे शक्य असते. पण आम्ही आमची संस्कार आणि संस्कृती सोडली नाही. तुम्ही इथं आमदार आहेत, आम्हाला तुम्हाला आदराने बोलायचे हे आमच्या आई वडिलांनी दिलेले संस्कार आहे, ते संस्कार आम्ही जपतोय. पण तुम्ही एकेरी बोलताय, एकेरी भाषेत सांगताय तुझा मुख्यमंत्री आमच्या मुला. आता हे पण लोकप्रतिनिधी आहेत. भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 147च्या आसपास आमदारांचा पाठिंबा आहे. तसं म्हणलं तर भारतीय जनता पार्टीला ह्यांच्या कोणाची गरज आहे असं नाही. परंतु एकदा जर मित्र पक्ष म्हणून, एकदा जर महायुती म्हणून जर सत्ता आपण मिळवली असेल तर त्या सत्तेमध्ये बरोबर राहणं, एकमेकाचा आदर करणं, एकमेकाचा मान सन्मान ठेवणं हे संस्कार असतात. आणि दुर्दैवानं ते संस्कार तुमच्यात नाही आहेत. तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टी चालवत असं तुम्ही म्हणता, आणि मग भारतीय जनता पार्टी जर तुम्ही चालवत असता तर ही निवडणूक आता उभाच राहिली नसती. तुम्हाला पळापळ करायचंच काम नव्हतं आणि मग तुम्हाला अडवायसाठी जिरवायसाठी हे राजकारण उभाच करायचं काम नव्हतं. त्यामुळे या निमित्ताने सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्ही इथं आहे, जनता इथं आहे, सगळेजण ऐकतात. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, आजपर्यंत जर कधी ह्याच्या आधी ते गृहीत धरत असते आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, किंवा जर जनतेला ते गृहीत धरत असतील तर या निवडणुकीच्या निमित्ताने जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही या निमित्ताने सांगतो. आज परिवर्तनाची लाट आहे. आम्ही जिथे जिथे जातोय तिथे लोक जमतायत, लोक आम्हाला सांगतायत आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही घेतला निर्णय बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुम्ही हे निवडणूक लढवताय. जी भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये जी सत्ता आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, आज जगभर भारताचं नाव अभिमानाने घेतला जात आहे. एकही शत्रू देश आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही, ही परिस्थिती आहे. तशीच परिस्थिती देवाभाऊंच्या माध्यमातून राज्यात आहे. आज देशातलं आघाडीचं राज्य म्हणून आपल्या राज्यात बघितलं तर हर एक योजना जी सर्वसामान्यांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे, ते प्रत्येक योजना आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय आणतात. तीच परिस्थिती पालकमंत्र्यांच्या बाबतीत आहे आणि तीच परिस्थिती आज गोपीचंद पडळकर साहेबांनी जत मतदारसंघामध्ये केलेली आहे. काल मी तुम्हाला सांगितलं, परवा सहज शेठशी बोलताना असा विषय झाला. शेठ म्हणले मी ज्यावेळी विधानसभेला उभा राहिलो, 2 वर्ष आधी मी जत मध्ये काम करत होतो. जत मध्ये विकासाची परिस्थिती, जत मध्ये पाण्याची परिस्थिती, तिथल्या एमआयडीसीचा प्रश्न असेल, आरटीओ ऑफिसचा प्रश्न असेल, किंबहुना छोट्या मोठ्या अनेक विकास कामाच्या माध्यमातून मी जे फिरत होतो ते माझ्या लक्षात आलं की प्रचंड मोठा विकासाचा बॅकलॉग तिथं आहे. आणि त्यांनी सांगितलं लोकांना आश्वासकपणे, एकदा मला निवडून द्या, त्या भागातला विकासाचा बॅकलॉग मी भरून काढेन. हे त्यांनी सांगितलं, लोकांनी त्यांचा विश्वास दाखवला आणि आज 13-14 महिन्यात अशी परिस्थिती आहे की त्या जत मध्ये दिलेल्या प्रत्येक शब्दाच्या निमित्ताने शेठने आज काम केले. पाण्याच्या प्रश्नाला कोट्यावधी रुपये निधी आला. आज आरटीओ ऑफिसचा कित्येक वर्षाचा प्रश्न होता, त्यांनीच तिथं संपवलेला. अनेक अशी गोष्टी आहेत की त्या माध्यमातून त्यांनी तिथं काम उभा केलं. आपल्याकडेच नेहमी इलेक्शन आले की सांगितलं तर मग खानापूरला मिनी एमआयडीसी, आटपाडीला मोठी एमआयडीसी, विट्याच्या एमआयडीसीचं वाढवणं, अजून काय कशात काय नाही. पाण्याच्या बाबतीत सुद्धा ज्या 6व्या टप्प्याचं हे श्रेय घेऊ पाहतात, खरं तर त्याचं पूर्ण श्रेय हे नितीन गडकरी साहेब किंबहुना हे भारतीय जनता पार्टीला आहे असं इथं नमूद मी करतो. भारतीय जनता पार्टीने जर ठरवलं नसतं, केंद्रामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी जर आला असता तर 6वा काय ह्याच्या आधीचे सुद्धा टप्पे झाले नसते. त्यामुळे एखाद्या कामाचं श्रेय काम केलेल्या माणसाला द्यावं, ही भूमिका तुमची आमची असली पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो टेंबूचं जनक एक जण कुणी येऊ शकत नाही, ना ताकर होऊ शकत नाही, ना अरफळचा होऊ शकत नाही, ना म्हैसाळचा होऊ शकत नाही. याचं सगळ्याचं श्रेय हे सगळ्याला आहे, ज्या सर्वसामान्य जनतेनं आजपर्यंत इतक्या वर्ष 20-20 वर्ष 25-25 वर्ष या मोठ्या योजने लागतात. 25-25 वर्ष कोणी तर मागातून उभा राहिला, त्याला राजकीय ताकद त्याच्या पाठीने उभा केली. कुणाचा सूर्य सुद्धा त्यांच्याच कोंबड्यानं उगवला, ही अशी परिस्थिती त्यांच्या मनामध्ये आहे. हे दर्प आहे, ही मस्ती आहे, ही गुरमी आहे, ती या निमित्तानंच काढायची संधी आहे. आता चुकला तर परत कधी नाही, ही तुम्ही पण लक्षात ठेवा. आज सुद्धा या सभेला येताना या गावामध्ये काय नेते मंडळी होती, इकडे जाऊ नको गणपती मंदिराकडे म्हणून आडवे उभं राहिले. मला तर समजलं वेशीलाच काहीतरी म्हणजे कडक केलं होतं, इकडे यायचंच नाही लोकांना. अरे तुम्ही लोकांना अडवू शकता पण मतदान थांबवू शकत नाही. आणि मला खात्री आहे की ह्या 7 तारखेला 100% कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून या गावातच नाही तर ह्या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये परिवर्तन होणार का? नक्की होणार. इथं नितीन राजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येतील, त्याबरोबर पंचायत समितीला 2 खालचे उमेदवार 100% निवडून येतील. मला खात्री आहे. सगळ्यात महत्वाची आपल्या तुमच्या आमच्या दृष्टिकोनात फार महत्वाची गोष्ट या जिल्हा परिषद गटामध्ये घडली. कैलासवासी रामराव दादा ज्यांनी हे जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त काळ ह्या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व केलं, त्यांच्या कुटुंबाने ह्या जिल्हा परिषद गटामध्ये माणसं
हातावरच्या फोडासारखी जपली. अनेक लोकांना बरोबर घेतलं, अनेक लोकांसाठी त्यांनी मदत केली. त्या रामराव दादांच्या कुटुंबाला म्हणजे विलास काकांना इथं उमेदवारी शिवसेनेनं जाहीर केली. एबी फॉर्म दिला, अर्ज भरला आणि अचानक सांगण्यात आलं सर्वे असा म्हणतोय, सर्वे तसा म्हणतोय, असं असं घडतंय, ही पार्टी फुटत्या. आणि त्या बिचाराला स्वाभिमानी कार्यकर्त्याला उमेदवारी मागे घाल लावली आणि प्रचंड मोठा अन्याय या निमित्तानं त्या कुटुंबावर झाला. ते कुटुंब स्वाभिमानी आहे, तरी पण निर्णय घेतला. ज्या रामराव दादांनी तुम्हाला राजकारणात आणलं, नुसतंच आणलं नाही, तुमचं राजकारण जिवंत ठेवलं आणि त्यासाठी स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र